श्री स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार मंडळी. तर कसे आहात? तर बघा, सकाळचे सर्व काम आटपून डबा वगैरे करून मी ना आता साबुदाण्याचे आणि बटाट्याचे चकल्या करायचे. तर बटाटे उकडून घेतले, सोलून पण घेतले ना, आता किसून घेतले. तर बघा तुम्ही, तर सर्वांचंच उन्हाळ्याचं वाळवण आटपत आलं असणार आहे, पण आम्हीच उशिरा लागलो. कारण कसं लहान लेकरं थोडे शेतीचे पण कामं चालू होते त्याच्यामुळे. तर बघा, आता कोणाकोणाचे वाळवण झालं त्यांनी कमेंट करा, आणि प्रत्येकाचीच पद्धत वेगवेगळी असते बरं का करण्याची. तर कमेंट करून सांगा काय करणार तू. पण आता बटाट्याचे आणि साबुदाण्याचे हे करणारे चकल्या. आवडत आहे तुला? हा, ते असे गोल गोल करायचे का? माल करायचे. हां, तू करून तू भरून द्या काय मला, मी करायला. मी असे गोल गोल राहिला बाहेर. हां का? तू काय बरं आली मग? त्याला नाद लावायचं ना. ते भाजीपाशी खेळू राहिला, अन्नाच्या गाडीपाशी. तर मस्त अशी मोठी मोठी बटाटे आणले होते आम्ही 15 रुपये किलोनी. तर ना मग बाजारातून आणले ते काही. आता ना तर मस्त अशी चकल्या करणार आहे आपण. आता तुम्ही नक्की बघा, पूर्ण व्हिडिओ बघा, स्किप न करता. आणि ईश्वरी मस्त गाणं म्हणते, ते पण ऐका. काय म्हणून तुला जे येईन ते म्हण. हनुमान चालीसा. ज्ञान गुण सागर हनुमान चालीस म्हणते का? जय कपीशती लोक हुडागर, रामदूत अतुलित बलिदामा, अंजनी पुत्र पवन सुत नामा, महावीर विक्रम बजरंगी, तुमति निवार सुमत संगी, कंचन भरविराज सुबेसा, कानन कुंडल कुंचित केसा, हात वज्रविरे कांदे मूजे जनेऊ साजे, शंकर सम अभिनंदन ते, विजयपता माझ गवंदन ते. आणि भांडी घासतो का? नको बा, राहू दे, मी कशी माझा आवडतो. मग मला घासू लागशील का? तर आम्ही साबुदाण्याच्या पापड्या चकल्या बनवणार आहे. तुम्ही पण बघा. काय बघा? चकल्या. हां का? तर हे घेतलं. तर बघा, आपले सगळे बटाटे असे किसून झाले. आता आपण साबुदाणा चवीनुसार मीठ मिरची टाकून घेऊ याच्यात. चला आता मस्त असं तयार केलं पण. मस्त घेऊ करून लगेच आता चकल्या. त्या चकल्या करायच्या त्या आपण थोडंसं जेवण करू. तर आजचा मेनू आहे बघा, दुपाट बाजरीची भाकर आणि मेथीची भाजी. मस्त अशी. तर चला या सर्वजण जेवण करायला. काय खाताय रे? आवरा मग पटपट, आपल्याला चकल्या करायच्या. आवरा नीट नीट नीट. पोहे खायला. मस्त असं पान कापड आपण कागद हातवून घेतला बरं का मस्त. आणि आता आपल्याला त्याच्यावर चकल्या टाकायच्या. तर बघत राहा कंटिन्यू. बघा, आमची चिमुकली पण मध्ये मध्ये करून पाहिलं, काय अडचण नाही का?
मला करू दे म्हणून घेतलं तिने माझ्याकडून. तर तुम्ही माणसाने इथं सोऱ्या पण आहे, पण आम्ही तेलाच्या पिशवीचा उपयोग केला बरं का. काही अशी काढून घेतली आधी. हे बघ सोऱ्या कुडायला लागतो. जमतं का? नाही हां दे इकडं मग आता. आता करू दे ना. काय आवरू दे मला चाल. मला काड्या करायचे ना. आण तू माझ्याकडे आण चाल. आता निघू राहिले चाललो. हे बाय असं करला तर. माहिती 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 ग. माहिती दे दे. झालं माहित. होय झालं माहित. तसंच धरून इकडे बाळा. तसंच धरून इकडे. नाही टाकू राहिली. आल्या का ग? उन्हाचं झालं बापुरी. काय मुला तरी काय होतं बाई मूस साफ करायला. आई तू काय करते? आई तू काय करती? मी चकले करते शेवदाण्याच्या. त्याच्यात काय काय टाकलं? अन्नाली त्याच्यात बटाटे, साबुदाणा, मीठ, मिरची. बंद केलं का? डॉक्टर हिंदी दे काही. ऊन लागन ना. जमू राहिलं पण. गोल बरं असा गोल हात. स्वरानं भारी येतं त्याच्यापेक्षा. आपल्या कुरड्याच्या स्वाऱ्या बाया कुरड्याच्या स्वाऱ्याला लय निघला तर पण ते काळा राहतो. इकडं वय. चांगलं केलं बाय. स्वाऱ्या देऊ का? तेवढं जा जरा मग कागद उडायचा रे. म्हातारीचं काय दिलं तर काय होईल? हे त्यालाच पिशवीचे बावड्या याला
किती राहिला आई? दर्शक राहिला अजून एक अर्धी शिक बाजून त्याला जोळी टाकावं लागल पण आता बाज यायला गुतली ना. आई हवे आम्हाला शाळेत हे भेटलं दाखवू नये गेश्वर एवढं आईला. दोन पेन्सिल एक पेन एक खोडरबल एक शॉपनर का. खोर बदले मोठे आणि पुस्तक नाही भेटले. पुस्तक 2-4 दिवसांनी देणार आहे. खाऊन गेले किती राहिलो त्याच्यात पाय ना तेवढं राहिलं अजून. तर चला फायनली आपले चकल्या तयार झालेल्या आहे बरं का. तर एक बाजाने थोडंसं वर भरलं